नमस्कार, मी शरद आबाळे बोलतो. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अहमदनगर शहराचे नाव बदललेले आहे, अहमदनगर जिल्ह्याचे नाव नाही बदलले. काल परवापर्यंत आपला अहमदनगर जिल्हा याचा आपणास खूप मोठा अभिमान होता. तो आपण अभिमान बाळगून होतो. अहमदनगर हे निजामशाहीची राजधानी होती. येथे अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा आपल्या अभिमानाची गोष्ट होती. चांदबिबीचा महाल हा एक स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. निजामशाही वाचवण्यासाठी आपले शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर या दोघांनी जीवाची पर्वा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आपल्या जिल्ह्याला फार मोठा इतिहास आहे. आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला होता. अहिल्याबाई होळकर हे परमेश्वराला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. अहिल्याबाई होळकर यांनी खूप सारी मंदिरे बांधली, घाट बांधले, मोठमोठ्या पाण्यासाठी बारवा बांधल्या, मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या. मध्य प्रदेशात महेश्वर येथे त्यांचा नर्मदा नदीकाठी फार मोठा राजवाडा आहे. येथेच आपणास माहेश्वरी साड्या मिळतात. अहिल्यानगर नाव हे आपल्या जिल्ह्याला मिळणार हे ऐकून खूप भारी वाटले होते. परंतु आता 5 ऑक्टोबर रोजी एक बातमी आली आणि हिरमोड झाला. मंडळी, बातमी अशी आहे की शासनाचे उपसचिव दीप मोरे यांच्या नावाने 4 ऑक्टोबर रोजी राजपत्र प्रकाशित झाले. यात सरकार म्हणते की अहमदनगर शहराच्या नामकरणास गृहमंत्रालयाने 1 ऑक्टोबरला परवानगी दिलेली आहे. आता शहराचे नाव अहिल्यानगर, तालुका जिल्हा अहमदनगर असे राहील आणि अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर न होता अहमदनगरच राहील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी चोंडी येथे घोषणा केली होती की अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर केले जाईल. पण हे फक्त शहरासाठी होते, जिल्ह्यासाठी नव्हते. आपण परत नगरीच राहणार आहोत. काय वाटते तुम्हाला? कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.